नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आपण घेतलेला आहे थोडासा. ज्यावेळी समाज हा किंवा गल्लीतली चार लोकं म्हणा किंवा आपलं मित्रमंडळी म्हणा किंवा ज्या ठिकाणी आपण बसत असतो. आता खेडेगावात जर तुम्ही बघितलं असा तर चौकाचौकात, कट्ट्यात, गलीत आपल्याला नावं ठेवणारी भरपूर लोकं असतात. आणि एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, ज्या दिवशी तुम्हाला लोकं नावं ठेवायला सुरुवात करतील ना, तुमच्या पाठीमागं तुम्हाला जर नावं लोकं ठेवत असतील, तर एक लक्षात घ्या, की तुम्ही काहीतरी चांगली भारी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये करत आहात आणि तुम्हाला ती जमणार नाही म्हणून नावं ठेवत आहेत. आता ह्यो संपला म्हणून नाव ठेवणार आहेत. ह्याच्याकडं होणार नाही म्हणून नावं ठेवणार आहेत. अशा अनेक कारणामुळं तुमच्या पाठीमागं ही लोकं तुम्हाला नावच ठेवणार. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी समाजानं नावं ठेवायला सुरुवात केली ना, तुमच्याकडं कोणतं ना कोणतं तरी कार्य तुम्ही बघा, विचार करा. तुम्ही साधा घरात कलर टी व्ही जास्त इंचाचा आणला, 50 इंची, 56 इंची, 60 इंची, तर लोकं नावं ठेवणार, ह्याला काय गरज होती? ह्याच्याकडे पैसे लय उतू निघाल्यात. ह्याच्या काय खानदानात कुणी घेतला नव्हता, ह्यो घेऊन दावाला आला. ह्याला काय हप्ते फेडायला जमणार आहेत का? तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती नावं ठेवणारच. हे झालं टी व्हीच्याच बाबतीत. मग तुम्ही घर बांधा, गाडी घ्या किंवा कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी नोकरीला लागा किंवा अन्य काही तुमची स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात राहावा किंवा एखादा नवीन व्यवसाय तुम्ही काढा. लोकं ही तुम्हाला नावं ठेवणारच. आणि ही नावं ठेवताना असं मित्रांनो, एक फार मोठी गोष्ट लक्षात तुम्ही घेतली पाहिजे. एक म्हण आहे, तुम्हाला माहिती आहे की, हत्ती जरी रस्त्यानं चालत असला तर किती कुत्री पाठीमागनं भुकतात. त्यांच्याकडं मित्रांनो आपण बघायचं नसते. म्हणजे हत्तीनं तिकडं मागं वळून बघायचं नसते. कारण हत्तीला माहिती असतं की त्याच्यात ताकद किती आहे. त्यामुळं अनेक अशी कुत्री जरी पाठीमागं भुकत असली तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी भारी करण्याचा प्रयत्न करत आहात, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि कुणाला विचारायची काही गरज नाही मित्रांनो. जी नावं ठेवतात ते अतिशय चांगली लोकं का असतात? जी गोष्ट तुम्हाला जमणार नाही आणि तुमच्या कानावर जर अशी गोष्ट आली, की ही व्यक्ती तुमच्याविषयी असं बोलत होती, की ही गोष्ट तुला जमणार नाही, त्यावेळी या माणसाला राग येतो. आणि हे राग येणं साहजिकच आहे. आणि ह्या रागासाठी तरी मित्रांनो आपण ती गोष्ट करून दावत असतो आणि चांगली करून दावत असतो. त्यामुळं जीवनामध्ये नावं ठेवणारी लोकं आपल्या जवळ पाहिजेत, आपल्या शेजारी पाहिजेत. आणि काही पुरातन काळातली म्हणसुद्धा आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. ह्या गोष्टीचा मला फार वेळानं अर्थ कळाला. निंदकाचं घर शेजारी कशासाठी असावं असं वाटायचं. पण जोपर्यंत तुम्हाला लोकं नावं ठेवत नाहीत, तोपर्यंत आपल्यामध्ये कुठल्या प्रकारची सुधारणा होत नाही मित्रांनो. त्यामुळं निंदकाचे घर असावे शेजारी. आपण एखाद्या गोष्टीवर फार विचार करायला लागतो. आणि एखादे म्हटले की, समजा आता तुम्ही एक 5-50 लाखाचं घर बांधलेलं आहे, ती नावं ठेवत असतात, ह्याला काय कर्ज फिटणार आहे का? तुमच्या कानावर जी गोष्ट आली, समजा कर्ज फिटणार आहे का? रान विकलं का? घर येणं कशानं बांधलं? तर आपण ती निंदा करतात, तुम्हाला नावं ठेवतात. ह्याचा थोडा जर आपण विचार केला, की हा नावं का ठेवतो? मग ती गोष्ट आपल्याकडं चुकीची होते का? आपलं हप्ते वेळेवर जात नाहीत का? आपण आपल्या जीवनामध्ये घेतलेलं कर्ज आपल्याला वेळेत फेडता येत नाही का? किंवा आपण रान विकूनच ते खरोखर घर बांधलेलं आहे का? का माझ्या कष्टानं ते बांधलेलं आहे? तर अशी लोकं ही निंदा करणारी आपल्या शेजारी मित्रांनो 100% असावीत. त्यामुळं आपण डगमगून भिवून अजिबात चालणार नाही. कारण जीवनामध्ये ज्यावेळी अशी लोकं भेटतात ना, त्यावेळी खरोखर मित्रांनो आपल्याला एक चांगला मार्ग भेटत असतो. कारण आपल्याला माहिती असतं, कुणीतरी निंदा करावी, कुणीतरी आपल्याला नावं ठेवावी, आपण त्यांच्यासारखं काहीतरी फालतू जगण्यात आपल्याला इंटरेस्ट नसतो. कारण आपण एक प्रामाणिकपणे जीवन आपलं सुंदर जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जीवनामध्ये फार मोठं धाडस करून आपण आपल्या जीवनामध्ये निर्णय घेत असतो. आणि या धाडसालाच लोकं नावं ठेवत असतात, की ह्याला जमणार नाही, ह्यो करणार नाही, ह्याचा व्यवसाय बुडणार, ह्यो काय करून दावतोय. तर ह्या अशी लोकं आपल्या अवतीभोवती पाहिजेत. त्याच्याशिवाय मित्रांनो आपली प्रगती. तुम्ही मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये कधी बी विचार करून बघा, ज्यावेळी तुम्ही गरीब असताय ना,
किंवा जी तुम्हाला नावं ठेवतात लोकांना, त्यांच्यात बस उठाला असताय ना, त्यावेळी त्या लोकांना काय फरक पडत नसतो. तुम्ही कुठलीही प्रगती करा, नाही करा, त्यांना तुम्हाला सर्वसामान्यच तुम्हाला समजत असतात ते. त्यांच्याजवळ तुम्ही बसा असला, उठा असला, कोणत्याही कामात असला, तर त्या लोकांना काहीही फरक पडत नसतो, रुटीन चालू असतं. पण ज्यावेळी तुम्ही प्रगतीमध्ये जशी-जशी तुम्ही तुमच्या जीवनाची प्रगती कराल, 6-6 महिन्यानं, वर्षानं जसं तुमच्या जीवनामध्ये बदल घडत जाईल, जसं तुम्ही प्रगतीत जाईल, तीच शेजारी बसणारी लोकं पाठीमागं तुम्हाला नावं ठेवणार. कारण का? त्यांच्यापेक्षा तुमचा जगण्याचा आणि आर्थिक स्तर हा उंचावत असतो आणि त्यावेळी मात्र ही लोकं तुम्हाला तुमच्या पाठीमागं नावं ठेवायला सुरुवात करत असतात. आणि ही नावं ठेवतात का माहिती आहे काय? त्यांच्या मनामध्ये एक मच्छर असतो, की मला जे आयुष्यात जमलं नाही ना, ते ह्याला कसं काय जमतं? आणि ते काय तुमच्या चांगल्याबद्दल कधी त्यांना कधीही कौतुक वगैरे करावं असं वाटत नाही. तुम्हाला ती तुमच्या मागं इतर लोकांच्या समोर चुकीचं आणि वाईट जेवढं पसरवता येईल, तेवढाच ते आयुष्यामध्ये प्रयत्न करत असतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा, तुम्ही गरीब असाल ना, कोणाला काही फरक पडत नसते. पण जीवनामध्ये जशी प्रगती जास्त करत जाल ना, त्यावेळी या समाजाला मित्रांनो फरक पडत असतो, की तुमची प्रगती होतेच कशी? असा हा फार विचित्र समाज आहे मित्रांनो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर काय मागत असाल जीवनामध्ये, तर एकच गोष्ट मागा, की असे शेजारी, असं पाठीमागं निंदा ठेवणारे लोक हे माझ्या जीवनात क्षणोक्षणी पावलोपावली यावेत. कारण तुम्ही एवढं प्रगतीतनं एवढं झोतात असलं पाहिजे मित्रांनो, की समाजाचं ह्या तुमच्याकडं कायम लक्ष गेलंच पाहिजे. शांत राहता कामा नये आणि ह्या लोकांनी आपल्याला नावं ठेवली पाहिजे. म्हणजे आपला मार्ग जो आहे जीवन चालण्याचा, आपल्या प्रगतीचा, तो उत्तम आपल्याला चालता यावं. ह्यासाठी ही अशा लोकांची संगत असणं किंवा अशा लोकांचं तुमच्या कानावर येणं किंवा अशा लोकांनी ज्या दुसऱ्या लोकांकडे जे काही सांगितले ते तुमच्या सातत्यानं तुमच्या नजरेस पडावं. अशा पद्धतीनं तुम्ही देवाकडं उलटी प्रार्थना करा, की अशी लोकं ही संगतीत पाहिजेत. ह्यांचं काहीतरी चुकीचं बोलणं माझ्या कानावर यावं. त्यामुळं तुमचा एक चांगला मार्ग, जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जात असाल, तर तुम्हाला एक चांगला मार्ग अशा लोकांच्यामुळं 100% शिकायला येतो. त्यामुळं देवाकडे एकच मागा, की निंदकाचे घर शेजारी नव्हे, निंदकांच्या शेजारच्या जेवढी घरं आहेत त्याच्या मधोमध माझं घर पाहिजे. म्हणजे मला जीवन कसं सुंदर जगता येईल, याचं ज्वलंत उदाहरण आपला जगता येईल. त्यामुळं मित्रांनो, विचार करताना आयुष्यामध्ये इतकाच करा, की आपलं आयुष्य आहे, आपलं जीवन आहे, आपण कसं जगायचं हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळं तुमच्या पाठीमागं तुमच्या प्रगतीचं किती जरी वाईट पद्धतीनं लोकांच्या समोर चुकीच्या पद्धतीनं जर लोकांना ही लोकं सांगत असतील, तर त्याचा अजिबात विचार करू नका तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही जे कार्य काय हाती घेतलं असेल, तुमची नोकरी असेल, व्यवसाय असेल, जे काय तुम्ही प्रगतीत असाल, त्या प्रगतीपासून वंचित होऊ नका. सुंदर जीवन आहे, जीवन सुंदर जगण्याचा तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे आणि जीवन हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला जगता आलं पाहिजे मित्र. धन्यवाद.